तर पोट्टी आज होता आपला हरिद्वारमध्ये पहिला दिवस. तर सर्वांना जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रॅव्हल सिरीजच्या पार्ट 5 मध्ये. सकाळी सकाळी उठलो, लवकरच दिला बा घरचे उठून झालो तयार वगैरे झालो. त्यानंतर बॅग घेतली आणि गेलो खाली गेलो तर नाश्ता चालूच होता. भूकही लागली होती ताकदनं. मग काय नाश्ता वगैरे केला मस्तपैकी आपण. मग खाताना गोट घेतो का आपण कोणाची, मस्तपैकी नाश्ता वगैरे घेतला दाबून. त्यानंतर मग चहा गी मारला. आणि हे रजिस्ट्रेशन, असं रजिस्ट्रेशन करा की तुम्हाला जर चारधाम यात्रा फिरायची असेल त्याच्याशिवाय जाता नाही येत. त्यानंतर आम्ही बॅगा वगैरे भरला ॲटोत, लय मोठ्या बॅगा होत्या बा. त्यानंतर गेलो आम्ही डायरेक्ट आमच्या बसजवळ. हे हिमगिरी एक्सप्रेस हेच आमची गाडी होती. नाही आम्हाला फिरवणार होती. गेलो बसमध्ये जाऊन बसलो बा मागच्या सीटवर काही गमत नाही जा मला. मग आलो मी वापस पुढे कॅबिनमध्ये बसलो. मग इच्छे नजारे पायात कधी हरिद्वार संपलं हे मला समजलंच नाही. त्यानंतर पोहोचलो आम्ही ऋषिकेशला. इथं गाडीची परमिशन वगैरे काहीतरी घ्या लागत असते वाटते, ते वगैरे घेतली. मग इकडे गरमी एवढी होती काय सांगा तुम्हाला. कोण वगैरे खाल्ला मग मस्तपैकी. त्यानंतर थोड्या वेळाने पोहोचलो आम्ही वर पहाडीवर. इथं आल्यानंतर वातावरणच बदललं, डायरेक्ट थंडी हवा चालू झाली. म्हटलं बरं आहे बा, इकडे मग डायरेक्ट नॅचरल फिल्टर असते इथं. असं इथून पाणी वगैरे भरलं आणि थोड्या वेळाने वातावरण अजून बदललं बाबा. ढगच येतं तिकून म्हटलं पाणी येते रे भाऊ आता. पुढे आल्यानंतर मग पावसाळ्यासारखंच वातावरण झालं पुरं. डायरेक्ट पाणी येणं चालू झालं आरामानं. म्हटलं चागी प्या लागते आपल्याला. मग नाश्ता गिस्ता केला मस्त समोस्याचा आणि चागी मारला मस्तपैकी. त्यानंतर रात्री गेलो हॉटेलवर. पायदा पोट्टे इकडच्या थंडीमुळे मग आवाज चांगला नाही बसलाच आहे, म्हणून रोज व्हिडिओ की टाकून नाही आलो. चला भेटू उद्या. जय श्रीराम. फॉलो करता आवडला असेल तर व्हिडिओ.